अरे भावा, अरे कचरा का टाकला तू ते? अरे एवढा कचरा पडलाय आणि मी एवढा टाकला तर काय होते? अरे थेंबे थेंबे तेरे साचे, याची दुर्गंधी होते, त्याच्यामुळे आजार पण वाढते रे पोरा. अरे तू एवढा शिकणार, तू आहे तरी कोण? अरे हा? मी कोण आहे? हा. अरे मी लोकशाही सखाराम जोशी प्रतिष्ठानचा कार्यकर्ता आहे. असं हो. तुम्ही काय करता नेमकं? अरे हे कचरा जो आहे ना, हा. हे उचलण्याचं, लोकांना प्रबोधन करण्याचं काम करतो आम्ही. अरे फार छान काम करता. हो. अरे, मला पण घ्या की तुमच्या अरे बरोबर. या की सोबत. अरे वा, वा, वा. आपल्या जळगावला काय बनवायचं? सिंगापूर. आणि सिंगापूर जर बनवायचं ना जळगावला, तर सर्वांनी मिळून स्वच्छतेचा मंत्र स्वीकारायचा. स्वच्छ भारत आमचे मिशन. मित्रांनो, प्रत्येकाला सीमेवर जाऊन लढता येणं शक्य नाही, प्रत्येकाला ती देश सेवा करणं शक्य नाही, पण एक देश सेवा नक्की आपण करू शकतो. ती देश सेवा म्हणजे आपला परिसर, आपलं गाव, आपलं शहर आपल्याला स्वच्छ ठेवून देश सेवा देखील करता येऊ शकते. आणि म्हणून आपल्याला या स्वच्छता अभियानामध्ये सगळ्यांना सामील व्हायचं आहे आणि जळगावला स्वच्छतेच्या एका नव्या उंचीवर न्यायचं आहे. चला तर आपण स्वच्छतेचे हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर करूया. आणि म्हणून पाळू नियम सारे मिळून स्वच्छतेचे करूया पालन, पाळू नियम सारे मिळून स्वच्छतेचे करूया पालन. गाव स्वच्छ ठेवू, देशासाठी जगू, शहर स्वच्छ ठेवू, देशासाठी जगू. पाळू नियम सारे मिळून स्वच्छतेचे करूया पालन. पाळू नियम सारे मिळून स्वच्छतेचे करूया पालन. बोला भारत माता की जय. आपण प्रत्येक जण उघड्यावर कचरा फेकतो, घंटा गाडी येते तरी आपण गाडीमध्ये फेकत नाही कचरा. तर असं आपण का करतो? आज हे आपण इथे बघतोय, आपल्या बाजूला शाळा आहे, शाळेच्या बाजूला महानगरपालिकेने स्वच्छतेचा एक संदेश दिलेला आहे की संकल्प करूया स्वच्छतेचा, सहभाग घेऊया यात सर्वांचा. मग आपण यामध्ये खरंच सहभाग देतो का? तर आपल्यालाही जर वाटत असेल की आपलं जळगाव शहर सुंदर शहर बनायला पाहिजे, तर यामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवायला पाहिजेच. आणि यासाठी जर तुम्हाला कोणी अडवत असेल तर तुम्ही त्याला सुद्धा यामध्ये सामील करण्यासाठी प्रयत्न करा. आणि लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान जे हे कार्य करते आहे, तर यासोबत तुम्ही सुद्धा नक्की जोडा. धन्यवाद. बनाएं स्वच्छ भारत साथ साथ.